जय शिवराय. बायको म्हणजे कटकट, बायको म्हणजे वैताग, बायको म्हणजे डोक्याला ताप, बायको म्हणजे डोक्याला शॉट. काय बोलतोयस तू? तुम्ही अनेकदा बोललाही असाल, तुम्ही ऐकलंही असेल, याच्यावर मीम्स पाहिले असतील, बनवले असतील, रील्स पाहिले असतील, असं सगळं झालं असेल. किंबहुना जोक करण्यासाठी एक फार सोपा साधा टॉपिक म्हणजे बायको, असं तुमचाही अनुभव असेल. पण मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या स्टार प्रवाहावरच्या मालिकेमध्ये कालच्या एपिसोडमध्ये एक सीन होता. या सीनचा विचार करताना नेमकी काय भावना मनात होती, त्याच्यामागचं सिक्रेट काय, ते सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ. आधी सीन बघून घ्या. आज मी धर्मसभेत बोलत होतो. लोक बघत होते. एकाची हिंमत झाली नाही का माझ्या बाजूने बोलायची. एकही जर म्हटला नाही ज्योती बरोबर आहे. त्यांना माझ्याविषयी कळवळा नाही असं नाही, पण पाप पुण्याच्या ढिगाऱ्याखाली गाडलेले लोक आज मी बघितले. रीतिरिवाजाच्या मेखा त्यांच्या कानी कपाळी मारल्यात. त्यांची कातडी सोलून धर्मशास्त्राची माती तिखट मीठ लावून त्यांच्यात भरली. लोक काय बोलणार, काय करणार, माझ्या बाजूने कसे उभे राहणार. तुमच्या मागे उभा राहणार एक माणूस तयार केले की तुम्ही. कोण? तर या सावित्रीबाई केवळ इतिहासात नव्हत्या, या सावित्रीबाई केवळ मालिकेत नाहीत, तर ही सावित्री आजही समाजात आहे, प्रत्येक घरात आहे, तुमच्याही घरात आहे. माझा वैयक्तिक अनुभव पाहिला तर हो, मी माझ्या आईला ठामपणे उभं राहिलेलं पाहिलं आहे. मी माझ्या बायकोला अनुभवतो आहे. म्हणजे स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या वेळचा घराचा किस्सा हा तुमच्यापैकी अनेकांना ठाऊक असेल, पण हे खूप कमी जणांना मी आत्तापर्यंत सांगितलं आहे की हा निर्णय केवळ चहाचा एक कप संपेपर्यंत झाला सुद्धा होता. तू अशी आहेस म्हणून माझ्या हसण्याला अर्थ आहे. तू अशी आहेस म्हणून माझ्या हसण्याला अर्थ आहे. तू तशी आहेस म्हणून माझ्या रुसण्याला अर्थ आहे. पण अश्विनी, तू आहेस म्हणून माझ्या असण्याला अर्थ आहे. आणि माझं हे ठाम म्हणणं आहे की जेव्हा घरातली स्त्री, जेव्हा पत्नी ही पदर खोचून तुमच्या स्वप्नांच्या पाठीशी उभी राहते, तेव्हा लढण्यासाठी 12 हत्तींचं बळ येतं. तुमच्या मागे उभा राहणार एक माणूस तयार केले की तुम्ही. कोण? तुम्ही सुद्धा अनुभवलं असेल. म्हणजे शेतात राबणाऱ्या पुरुषाच्या मागं सुद्धा ती खंबीरपणे उभी असते आणि संसाराचा गाडा ओढताना तुमच्या इतकंच तिचं सुद्धा योगदान असतं. त्यामुळे सावित्री ही प्रत्येक घरात असते. आणि कालच्या त्या प्रसंगातून हेच कुठंतरी अधोरेखित करण्याचा प्रयत्न होता आणि अंतर्मुख होऊन विचार करण्याची खरं तर गरज आहे की होय, सावित्री प्रत्येक घरात असते. प्रश्न हा आहे की घरातल्या प्रत्येक पुरुषाच्या मनात ज्योतिरावांची मानसिकता आहे का? तिच्या अस्तित्वाची कदर करणं, तिच्या प्रयत्नांचं कौतुक करणं, तिचं स्वातंत्र्य आणि तिचं स्त्रीत्व याचा आदर करणं, याची खरोखर गरज आहे. आणि जर ते जमून आलं तर मला वाटतं की ही मोठी स्वप्न पाहताना तुम्हालाही जाणवेल की होय, तुमची सावित्री तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आणि मग कुठल्याही व्यवस्थेविरुद्ध लढायला 12 हत्तीचं बळ येतं आणि मग स्वप्न खरी होतात. तुमच्या आयुष्यात असे काही प्रसंग आले असतील तर जरूर खाली शेअर करा, कारण तुमचा अनुभव हा काही जणांना प्रेरणा देणारा असू शकतो. जय शिवराय.